त्या ठिकाणी तैनात, तिथे चुकी झाली, त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. एका बाजूने अखिल कासरंबोली क्रिकेट क्लब कासरंबोली प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने रायझिंग स्टार पिरंगुट प्रथमतः बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. वेळी पुन्हा क्रीजचा वापर करायचा होता, परंतु त्या ठिकाणी मुख्य पंच कळवतात नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू मुख्य पंचाने त्या ठिकाणी कळवले नो बॉल. अवंतर मैदानाच्या आतमध्ये येणारा गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो षटक क्रमांक 1 घेऊन ओमकार भिलारे अर्थात नाना पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने आघाडीची जोडी आपण पाहतोय, एका बाजूने स्पर्शत गोळे तर दुसऱ्या बाजूने श्रवण पवळे, या आघाडीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. टप्प्याचा बॉल सरळ समोर दिशेला फटका खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. जाता जाता चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बंटी लांडगेचं, अफलातून क्षेत्ररक्षण जे मैदानाच्या आतमध्ये हवेमध्ये उंच उडी घेत मात्र नक्कीच चेंडूला आतमध्ये ढकललंय आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येतात. चांगलं क्षेत्ररक्षण बंटी लांडगेचं पाहायला मिळेल, अगदी मिड ऑफ वरतून सीमारेषेच्या जवळपास धावत गेला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं, तब्बल 2 धावा ज्या आपल्या संघासाठी नक्कीच वाचवताना बंटी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा नाना तयार, राईट मोर द विकेट. खुला टप्प्याचा बॉल, यावेळी देखील बिग हिट. चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी प्राप्त करू शकला नाही क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली टिपल सेल, मोठी विकेट, बडी बेस्ट जाल में परशत गोळे बॅक टू द पवेलियन. त्यानंतर नवीन बॅटर संघाचा असणारा संघनायक मंगेश बलकवडे तर नवीन बॅटरच्या स्वरूपामध्ये ऑन स्ट्राईक आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. ओमकारचा पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा खोदून काढला, क्षेत्ररक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उपस्थित होता, परंतु चुकी झाली, तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. पहिल्या चेंडूवरती मंगेश बलकवडेला बाद करण्याची संधी नक्कीच ओमकारने निर्माण करून दिली होती, परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षक करू शकला नाही. झेल त्या ठिकाणी सुटला, जीवनदान मिळेल मंगेशला आणि मंगेश त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला जो आता सुखरूप खेळताना पाहायला मिळेल. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये दरम्यानच्या काळामध्ये पळून पूर्ण झाली. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, धपलक पुढे जाईल. धपलकावरती 8 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा ओमकार तयार, श्रवणसाठी हा चेंडू गरगर फिरवणारा चेंडू पडेल, दिशा बदलेल, बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. अशीच्या आतमध्ये इष्टांच्या मागे चेंडू गेलाय आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणारे नक्की चांगली गोलंदाजी ओमकार भिलारेची पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती स्पर्शत गोळीच्या पाठमध्ये जरूर एक चौकाराला आघात करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर नक्कीच चांगली गोलंदाजी. स्पर्शतला बाद केलं, त्यानंतर मंगेशला बाद करण्याची देखील संधी होती, परंतु संधीचं सोनं झालं नाही. झेल सुटला, जीवनदान दिलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर 8 धावा आपण पाहतो आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. खुलवा टप्प्याचा बॉल, बिग हिटचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल, विकेटचं बटन, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2.
आतमध्ये संपलोय. पहिल्या षटकामध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माघारी बजावले गेले. आघाडीच्या दोन्ही फलंदाजाला बाद केलं गेलं. धबलकावरती एकूण 8 धावा. आठ धावा ज्या स्कोरकार्डवरती आपण पाहतो नोंदवल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेचा खेळ झालाय. त्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतो अथर्व पवळे आता मैदानाच्या आतमध्ये मंगेश बलकवडेला साथ देण्यासाठी जो नॉन स्ट्राईक हँडला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आता वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर अमित कांबळे हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. 8 धावा ज्या स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्यात. पहिला चेंडू कट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. टिपला झेल जाळ टाकलं गेलं होतं. जाळ्यामध्ये अडकला मासा. फलंदाज मंगेश या ठिकाणी झेलबाद. चेंडू जाईल सीमा पार. सनसनीत चौकार. मदतीने